उत्तमा मॅडम, त्या फोनवर बोलून बोलून ना घसा कोरडा पडलाय माझा आणि पोटात तर म्हणजे कावळ्यांनी असं भरतनाट्यम सुरू केलंय. चला जेवायला. हो डबा चल जुई, चला सारिका. अरविंद चला, येत आहे ना? अदिती चल. हा हो तू हो ना पुढे मी आलेच. बर लवकर ये. हो चल ना, थांबलीस का जेवायला? चल चल. ऍक्च्युली काका अवनी मला खूप अर्जंट काम दिले. मेल करायचा आहे आणि तोही 5च्या आत. अगं जेवल्यानंतर कर ना. काका मला जयला सुद्धा मदत करायची आहे. अगं असं जेवायला कितीसा वेळ लागतो? फार फार आता 10 मिनिटं. काका नको, 10 मिनिटात खूप होईल माझं काम. हे बा आदिती, तू जेवणाच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नकोस. तब्येत व्यवस्थित असेल तर काम व्यवस्थित होईल. तब्येत महत्वाची आहे, काम काय होतच राहील. का असेल का तुला? काका घरी तुम्ही तुमच्या मुलीला असंच ओरडत असाल ना? आणि आता सुद्धा मी माझ्या मुलीलाच ओरडतोय, कळलं? सॉरी काका, पण अगं पण काका अवनी मला दिलेलं काम पूर्ण होत आलंय आणि मग जयलाही मदत करायची आहे ना. तो बिचारा एकटाच कॉन्फरन्स रूम मध्ये बसून त्याचं काम करतोय. त्याचं सुद्धा जेवणाकडे लक्ष नाहीये. तुम्ही दोघे ना एकसारखेच आहात. माझ्या ना ती खात्री पटली आहे की त्या जोड्यात ना स्वर्गातून जमून येतात. काका तुम्ही जाऊन जेवून घ्या. आणि तुम्ही? मी आणि जय एकत्रच डबा खाऊ. अच्छा अच्छा, असं आहे काय? म्हणजे ऑलरेडी तुमचा प्लॅन झालाय तर? नाही हो काका, अजिबात नाही. पण आम्ही एकत्र काम करणार आहोत तर काम करता करताच ठीक आहे ठीक कामं होतील. आहे. जे काय चाललंय ते चांगलं चाललंय, पण जरा सांभाळून. तुम्ही ऑफिस मध्ये आहात. चाललंय. जय चल ना, खाऊन घे ना आता. माझं काम होतं झालंय. हे बघ कसं आहे, काम होईल परत नंतर सुद्धा. जेवल्यानंतर काम करशील. चल चल खायला घे आधी. तू घे ना खाऊन. मी घेतो. मी तुझं काम केलं ना, म्हणून आता तू माझं ऐक. चल चल, बंद करते घेतो पटकन. घेतो. हा चल. डबा खाऊन झाला ना की आपण पुढच्या डॉक्युमेंट्स पण वाचून घेऊ. त्यातही मला तुझी मदत लागेल, तर प्लीज मदत कर. बरं मला सांग, मी जे सांगतेय ते पटतंय ना, म्हणजे सेन्सिबल वाटतंय ना? 24 hours मीट आणि असेच ट्रान्सपोज, हा मुद्दा मी विचारच केला ना. जय जेव ना आधी प्लीज. घेतो घेतो. काही झालं तरी वेळेत काम पूर्ण झालं पाहिजे रजनी. होणार, वेळेत काम पूर्ण होणार आणि उत्तम होणार. आऊ आत येऊ का? हा ये ग ये. झालं काम? हो झालं, मी तुम्हाला मेलही केले. बरं 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 झालं, वेळेत झालं. अविनाश वेळेच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहे, तुला वेगळं सांगायला नको. हो आऊ जरा प्लीज एकदा चेक करून घेता का? हो दाखव ना, दाखव. काय ग, काय झालं? नाही काही नाही. हो आऊ हा हे बघा, आतापर्यंत आपण जितक्या टूर्स केल्या ना त्या सगळ्याची माहिती इथे. ओके. क्लायंट्सनी काही सजेशन सुद्धा दिलेत आपल्याला, ते मी इथे मेन्शन केले. व्हेरी गुड. मग अविनाशला ताबडतोब सेंड करून टाक. हो करते मी, पण आऊ जरा प्लीज एकदा चेक करून घ्या ना. माझा विश्वास आहे तुझ्यावर. पटकन अविनाशला पाठवून दे. हा हां बरं चालेल. अगं निघालीस कुठे? तू आता इथूनच सेंड कर. हो
चल कर ना ईमेल सेंड. हे जरा एकदा वाचून घेतो. अरे एकदा काय 3-3दा बघितलंय आपण ते. हे बरोबर आहे, पण काही कमी पडायला नको, म्हणजे एखादा मुद्दा सुटायला नको उगाच. जय, आपण इतक्या वेळ काय डिस्कस करतोय मग? सगळे मुद्दे आलेत. तू चल कर. किती वाजलेत बघ जय. हे घे रे. थँक्यू. मला तर काही सुचतच नाहीये. आता काय झालंय न सुचायला? ईमेल केला की? हो, म्हणूनच आता पुढे काय होणार आहे याचं टेन्शन आलंय. टेन्शन कसलं येतंय तुला? चांगला फीडबॅक येणार आहे त्यांचा. उत्तम झालंय प्रेझेंटेशन. मुंबई. जयराम, कॉफी. रजनी, तांगडे नाही आलाय का रे आज? नाही, तुम्ही दोघं काम करत होतात. ओ, म्हणून तू कॉफी आणलीस. थँक्यू. जयराम, तुमचं प्रेझेंटेशन झालं? हो, मेल फॉरवर्ड पण केला. तुला माहित होतं जयरामच्या कामाबद्दल? हो. मग मदत का नाही केलीस त्याला? ओ, राईट राईट राईट. म्हणजे ह्या कामात जयच्या तू कशी काय त्याला मदत करशील? कारण बिझनेस सुरू होईल जयचा, त्याचा तुला काय फायदा? अगं म्हणजे ऑफिसच्या कामात त्याला मदत केली तर क्रेडिट मिळतं, प्रमोशन मिळतं, कौतुक होतं. पण हे त्याचं पर्सनल काम आहे ना, त्याच्या बिझनेसचं. सो ह्याच्यात तुला काहीच नाही मिळणार. राईट राईट राईट. हे पण म्हणजे एक जनरल प्रश्न विचारतेय. एक कलिग म्हणून त्याला मदत केली असतेस तर? हा, पण तू कशाला करशील? तू काय करणार? कॉफी घेऊन ये. म्हणजे बाहेर लोकांना काय वाटेल? अदिती मॅडमना आपल्या कलिग विषयी किती काळजी वाटते, किती आपुलकी वाटते. मी आले होते, पण तुम्ही दोघं काम करत होतात. रजनी, थँक्यू. खूप मदत झाली तुझी. हॅलो मिस्टर जय खानोलकर, नुसत्या आभार प्रदर्शनाने काही होणार नाही. हा, हे तुझं काम झालं की तुझा बिझनेस सुरू व्हायच्या आधी मला पार्टी हवी, कळलं ना? डन. नक्की दे. म्हणजे एवढा वेळ दिलास तू माझ्यासाठी. पार्टी एरवीच देऊ शकतो. चल. सॉरी. चला उत्तमा, निघूया ना ग? हो हो. बरं ऐक ना, जाताना आपण मार्केट रोडनी जाऊया. मला जरा भाजी घ्यायची आहे.
हो हो अगं मला पण 2-3 वस्तू घ्यायच्या आहेत. चला निघूया. चला अरविंद चला. काय निघालात का सगळे? म्हणजे काय? काही प्रगती क्लायंटच्या संख्येमध्ये? नाही म्हणजे पुन्हा शून्य गिरवायला लागणार. काय ग बाई, या एक माणसाला शून्य गिरवताना काय एक आनंद होतो देवच जाणे. नवरे, तुमच्या शाळेमध्ये शून्याच्या पुढे अंक शिकवलेत ना? रजनी मॅडम, मी जर ठरवलं ना तर तुम्हाला जे टार्गेट दिलंय ते मी एकटा पूर्ण करू शकतो. वा मग कराच. पण तुम्हाला संधी दिली आहे. तुमच्यासाठी मी सरांकडे शब्द टाकलाय. आता बघूया कोण कोण किती किती दिवे लावतंय ते. काय नवरे? काय ग बाई, काय करावं या माणसाचं. आपली कोणाची लग्न झाली नाहीयेत ना म्हणून सासूरवास काय असतो हे आपल्याला माहिती नाही. पण या माणसाला पाठवून आपल्या आयुष्यात देवानं सासूरवास घडून आणला एवढं नक्की. चला निघूयात. जय, तुझं झालंय? हो आपण रजनी तू निघ पुढे. मला रस्त्यात एक काम आहे महत्वाचं. नक्की? हो. बरं आता टेन्शन नाही ना प्रेझेंटेशनचं? नाही. आणि घेऊही नकोस. खूप छान झालंय प्रेझेंटेशन. डोंट वरी, ह्या वेळेला नक्की होणार तुझं काम, नक्की होणार. काय रे जय, कसलं टेन्शन? आणि कसलं प्रेझेंटेशन? अहो त्याच्या बिझनेसच्या प्रपोजलचं प्रेझेंटेशन होतं. तो कॉन्फरन्स रूम मध्ये बसला होता एकटाच काम करत. मी गेले तर खूप टेन्शन मध्ये दिसला मला. हा असा चेहरा पडला होता एकदम. म्हणजे मी चुकूनच गेले पण मदत झाली माझी थोडीशी. रजनी थोडी नाही, बरीच मदत केली असते. अरे मग आम्हाला पण सांगायचं ना, आम्ही केली असती मदत. नाही म्हणजे तसा तुमचा सुद्धा कामाचा व्याप कमी झाला असता ना. अगं सारिका, डेडलाईन होती 6ची म्हणून मग आम्हीच काम करत बसलो. आणि ऍक्च्युली थँक्यू सारिका, म्हणजे तुला कळल्यावर तू विचारलंस तरी ग. नाहीतर बऱ्याच लोकांना माहित होतं पण मदत काही केली नाही त्यांनी. हा म्हणजे कुणाला माहिती होतं? कोणाला म्हणजे काय, ऑफिस मधल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी कोणाला माहित असतात त्यांना. अदिती मॅडम ना. अगं पण तिला तिचं काम असेलच की काहीतरी. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. ती करते ते काम महत्वाचं, आम्ही करतो तो टाइमपास. आम्ही काय रिकाम टेकडेच आहोत ना. काय करू ग रजनी मी तुझं? नका ग, नका या असल्या विषयावरनं वाद घालू. पुरे बरं आता. चला चला निघूया. माणसानं कुठं लांब लांब जायचं असतं गाड्या घोड्यांनी, कसले विषय घालता डोक्यात. चला निघूया. जय, झालं ना रे तुझं काम आता? हो. जय, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. काळजी करू नकोस, होईल सगळं नीट. मी एक काम करते, मी उद्या येताना ना अंगारा घेऊन येते, म्हणजे तुझं काम नक्की होईल. चल उत्तमा, भाजी घ्यायची राहील. चला निघूया. चल जुई. जय, ऑल द बेस्ट. थँक्यू.
आणि तू आज जी काही मदत केलीस त्यासाठी खूप थँक्यू. काय थँक्स? बाप रे, जय मदत केली आहे मी तुला आणि करायलाच हवी ती. हे एक गोष्ट लक्षात ठेव, इतर कोणी तुला मदत करो ना करो, मी नेहमीच तुझ्या बरोबर असेल. हे काय, तुम्ही अजून इथेच? निघतोच आहोत. वेळेत घरी जा. ऑफिसचं काम महत्वाचं, तसं घरही महत्वाचं ना. आदिती, थँक्यू सो मच. आणि जय, तुझंही अभिनंदन वेळेत प्रेझेंटेशन मेल केल्याबद्दल. अविनाशचा फोन आला होता मला, त्याला तुमचं प्रेझेंटेशन आवडलं बरं का. आजचा दिवस जरा हेक्टिक झाला असेल तुमच्यासाठी, पण काम अगदी छान झालं. क्लायंट खुश आहे. चल निघते मी. हा, उद्या भेटू. बाय एव्हरीबडी. बाय बाय. जय, एक मिनिट. आदिती मॅडम, आऊ कशाबद्दल बोलता? सांगू. कारण एक अर्जंट प्रेझेंटेशन तू अत्यंत कमी वेळात पूर्ण केलंस ना, म्हणून तुझं कौतुक करत होत्या त्या. पण मी आतमध्ये माझं काम करत होतो. आणि आदिती तुझं प्रेझेंटेशन पूर्ण करत होती, जे तुम्हा दोघांनाही करायचं होतं. आणि ते करताना तिला डबा खायला सुद्धा वेळ मिळाला नाही, पण त्याचं श्रेय मात्र तुला सुद्धा मिळालं. कळलं रजनी, याला म्हणतात मदत. ते तू जयला मदत केलीस, पण ती प्रत्यक्षपणे केलीस. पण आदितीने त्याला अप्रत्यक्षरित्या मदत केली. जी मदत लाख मोलाची आहे, कारण ती मनापासून केली आहे, निस्वार्थीपणे. आणि हे सगळं का केलं आदितीने? कारण जयला त्याचं काम पूर्ण करता यावं म्हणून. कळलं जय? तुझं प्रेझेंटेशन पूर्ण करण्यासाठी तुला आदितीने का मदत केली नाही ते. चला जातो मी, माझी गाडी चुकेल. जय, बाय. I'm sorry. अदिती, सॉरी, मी तुला ओळखू नाही शकले ग. आणि बहुतेक कोणीच तुला ओळखू शकणार नाही कधी. क्रेडिट मिळालं जयला, पण सिंपती सगळी तुलाच मिळाली. रजनी, सॉरी जय. आदिती, सॉरी. सॉरी. तू का सॉरी म्हणतोस जय?
उलट मीच तुला सॉरी म्हणायला पाहिजे. हं? हो, कारण मी तुला आज काहीच मदत केली नाही. कळतंय मला, मी उगाच चिडतो तुझ्यावर. आदिती, खरंच सॉरी. जय, परत सॉरी? तुला माहितीये, ऑफिस पासून घरी येईपर्यंत तू सतत सॉरी म्हणतोयस मला. हो, कारण आज तू माझं आणि स्वतःचं, आपल्या दोघांचंही काम करत होते आणि मी मूर्खासारखा तुझ्यावरती चिडचिड करतो. जय, आदिती, तुझ्यामुळे काम झालंय आज माझं, आणि मूर्खच आहे ना मी. म्हणजे तू मला मदत करतेयस, पण मी तुझ्यावरती चिडचिड करतो. ए आदिती, कधी कधी अति होतं का ग माझं? हो का? हा, होत असेल कदाचित. ए, एक मिनिट थांब इथे, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? हं. हे घे आणि गोड गोड बोल माझ्याशी.